हॅलो, गुड मॉर्निंग माझ्या बहिणींनो आणि भावांनो. व्हिडिओचं थंबनेल तर तुम्ही बघितलंच आहे. म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे माझी मॉर्निंग झाली आणि माझ्या फैजू पापाची सुद्धा मॉर्निंग झाली होती. आणि सकाळ सकाळी खूप प्रेम ओतू जात होतं म्हणून गोड गोड पप्पी मिळाली. मग मी उठून ब्रश केलं आणि तोपर्यंत घरात रायडिंग सुरू होती. मग मी कॉपी घेतली आणि सणाने आवाज दिला. मग मी टेरेसवर जाऊन बघतो तर मॅडम मस्त जाळ लावत बसलेले आहेत. आता तुम्ही विचार केला असेल चुलीवर का पाणी गरम होत आहे. तर जास्त लोड घेऊ नका, मीच सांगतो. कारण की पूर्ण नाशिकमध्ये आज पाणी येणार नाही. आता तुम्ही म्हणाल पाणी न येण्याचा आणि चुलीवर पाणी गरम करण्याचा काय संबंध. तर संबंध आहे. कारण त्यासोबत आमच्या घरात गॅस पण संपला. ते जाऊ द्या. आता त्याच्यानंतर मी मला पाणी घेऊन दुसऱ्याला पण पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलं आणि मस्त कडक कडक पाण्याने आंघोळ करून घेतली. आणि मग खाली गेलो तर फैजूचा फ्रेंड पण आला होता आणि दोघांनी मिळून त्याच्या नानांना चांगलंच दमवून काढलं होतं. त्यासोबत मम्मी आणि मीनाचा नाश्ता सुरू झाला होता. तर आता पाहूया पुढे. काय चला चला. चला. तुम्ही सर्वजण विचार करत असाल अचानक मामा कसे काय आले व्हिडिओमध्ये. तर आपण आता चाललोय मामांचा रील व्हिडिओ बनवण्यासाठी. तर आता आपण बघूया कोणत्या प्रकारे आपल्याला व्हिडिओ शूट करायचा आहे, कुठे जायचं आहे, लोकेशन वगैरे सर्व तुम्हाला दाखवण्यात येईल. चला. तर तुम्ही काढलं का गाण्याचं, कोणत्या गाण्यावर बनवायचं आहे काय. हो, एक स्क्रिप्ट बघितलंय मी आता. हा बघूया ना? आता त्याच्यामध्ये काय काय होतं. बा ओके. चला मग बघूया. आता तुम्हाला एक क्लू देतो की आता जे नवीन पिक्चर आलाय धुरंधरच आहे ना. धुरंधर आहे. मी अजून बघितलं नाही पण मामा एकटे जाऊन बघून आलेत. तर आता त्या गाण्यावर आपल्याला रील बनवायची मस्त. तर बघूया. तर मित्रांनो आपण पोहोचलोय आता आपल्या शूटिंगच्या ठिकाणी आणि तुम्ही बघू शकता कसं दिसतंय. मफलर बिपलर क्वालिटी का मस्त आहे ना. आता मेन आपले अक्षय खन्ना इकडे आहेत. गेटअप बघू शकता तुम्ही त्यांचा. मी फक्त 1-2-3 वस्तू घातलेत त्यांचे. तर आता आपल्याला मामांचा व्हिडिओ बनवायचा आहे. तर आपण व्हिडिओ बनवून घेऊया. तुम्हाला आपले साईम भाई दाखवतील. वो बहुत लाचताय वो तो. तर आता आपण व्हिडिओ बनवूया. आपल्याला चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवायचा आहे. त्याची लिंक त्या व्हिडिओची जो बनणार आहे व्हिडिओ त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओ खाली असणार आहे. तर आपल्या मामांना पण आपला पॉवर दाखवा आणि त्यांना त्या व्हिडिओला सपोर्ट करायचा आहे सगळ्यांनी. तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. तर चला करायचं सुरुवात. येस करायचं. यस. ओके चलो. मामांची रील मस्त शूट करून घेतली. त्याचसोबत गाडीतून आत बाहेर करून करून मामांचा चांगलाच घाम काढून घेतला. फक्त मामांचाच नाही तर माझा पण वाकून वाकून कमरेचा डमरू झाला. पण शेवटी आम्ही मिशय अक्षय खन्ना रील पूर्ण केलीच. तर मामांचा व्हिडिओ बनलेला आहे. आता फक्त त्याला करायचंय एडिट. तर कधी करणार आहे आपण. उद्यापर्यंत रिलीज करू, आज करून घेऊ. हा. तर उद्यापर्यंत रिलीज होणार आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली मिळून जाईल. तर प्रेम दाखवायला विसरू नका. आता आपण जाणार आहे आपला जो आजचा मोटिव्ह होता व्हिडिओ बनवायचा तर त्या दिशेने आता जाणार आहे आपण. आता आपण जाणार आहे घरी आणि मग तिथून जाणार आहे त्या दिशेला. कंटिन्यू करा. चलो चलो. रहमान डकैती आ गया. अल्लाह. रहमान डकैत आ गए हैं. रहमान डकैत. कैसे लग रहे रहमान डकैत. बाकी किधर गए. ऊपर है क्या? अक्षय खन्ना आ गए. अक्षय खन्ना को बाल आ गए. अरे
ना ना अरे चल इधर आ. खुश होया खुश झाला पापा खुश झाला देख भाई सीधे. पापा खुश झाला हंस रहा हूँ. कैसे दिख रहे ना संगमनेर में काउर चालू है. देख. काय का अक्षय खन्ना का अक्षय खन्ना निवड के आया ना अक्षय खन्ना आमदार. चूस चूस भारी काम आहे भजन पर डांस करो ना चूस तू कर मैं तू नहीं कर करूँगा. नाही मेरा नाही निघाले कर रहे कैसा कैसा मेरा तू नको. YouTube पे डाल दो मेरा यूट्यूब पे नाही कोणी नाही यूट्यूब पे इसके लाल उड़ा रही. चूस चूस पैसा पड़े थे. चूस चूस आता मला तर जायचंय केस कापायला, पण सणाला न सांगता जायचंय आणि सणाच्या ह्या शकवाल्या नजरेने मला भीती वाटते की यांना आधीच समजू नये की मी कुठं चाललोय. पण कसं बसत त्यांना बोलायच्या नादात फसवून मी इथून निघालोच. बघा किती मस्त आहेत केस, पण आता आपल्याला कट करायला लागतील. इच्छा तर होत नाही कट करायची. एवढे पूर्ण वाढण्यासाठी पुन्हा 4-1 महिने तरी लागतील मला. 4 महिने जातील त्यावेळेस पुन्हा अशी केस येतील मला. काय करावं काय करावं काय करावं. तर चला आता आपण त्याप्रमाणे जर व्हिडिओ बनवलाय तर आपल्याला आता करणं भाग आहे. तुम्ही बघितलं सणाला थोडं जरा डाऊट आलाय की नक्की कुठं चाललेत, का चाललेत, कशासाठी चाललेत. त्यांना माहीतच नाही. त्यांना केस खूप आवडतात. घरामध्ये पण सगळ्यांना केस आवडतात. आता माझी एज जी आहे ती 28 आहे, तरी पण केस, कारण मी केसांची केअर तशी घेतो. पण म्हणजे करायचं कारण असं की मला भरपूर दिवसापासून असं नॉर्मल जरा हेअरफॉल जाणवत होता. तर मला भरपूर जणांनी असं सजेस्ट केलं की एकदा तरी मुंडन करायचं म्हणून. तर मी म्हटलं ठीक आहे मग करूया 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 करत 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 आता जवळजवळ 5-6 महिने झाले. मग त्याच्यामुळे जरा थोडंसं मला हेअरफॉल थोडा जास्त इथे असं जाणवतं की जरा इथे कंकवत. आता तुम्ही असं बघितल्यानंतर इथे तुम्हाला वाटेल. मग मी म्हटलं सांगा तर करून देतच नव्हतं. ते म्हटले की नाही तुम्ही करू नका करू नका. म्हटलं बरं ठीक आहे, पण थोडंसं त्यांना पण बघूया काय रिॲक्शन देतात टक्कल केल्यानंतर. आणि माझा मेन म्हणजे हेअरफॉल पण वाचेल. तर बघूया, ट्राय करूया. आता मी डायरेक्टली सलूनच्या आत काही व्हिडिओ बनवणार नाही, फक्त थोडासा शूट दाखवेन तुम्हाला. त्याच्यानंतर डायरेक्टली आपण घरामध्ये काय रिॲक्शन येत आहे ते बघूया. तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा की मी बरोबर केलं का चुकीचं केलं. पण बघूया आता जे होईल ते होईल. चला. नाही शेंडे वगैरे नको ना. पूर्ण हो. मन तर ओरडून ओरडून म्हणत होतं नको नको, पण जे एकदा ठरवलं ते ठरवलं. आणि अशा प्रकारे सर्व केस काढून टाकले. आणि केस कापणाऱ्या दादाने सुद्धा मला ओळखलं. मग गप्पा मारत मारत पूर्ण टक्कल करून झाला. तर आता पुढे बघूया. वेगळं म्हणजे फारच वेगळं. तर मित्रांनो बघा, आता आपलं तर असं झालेलं आहे. बघूया आता घरी जाऊन घरच्यांचं रिॲक्शन काय होतंय काय नाही. मला स्वतःलाच खूप वियर्ड वाटतंय की केस विस अशी झाली. दुसरी गोष्ट, ते जे हेअर कट करणारे दादा होते ते म्हटले की बरं झालं तुम्ही केलं, कारण डॅन्ड्रफ होत चालला होता ह्या ठिकाणी. मग त्याच्यामुळे केल्यामुळे तर चांगलंच आहे. म्हटले की पुन्हा जाऊन पुढे जाऊन जर असंच सगळं जर होणार असेल तर त्याच्या आधी आपण अशी केलेली केस चांगलेच आहेत. फक्त आता सणाचा आणि घरच्यांचं रिॲक्शन बघूया आपण काय होतंय काय नाही. चला घरी आलेलो आहे आता आपण, घरी पोहोचतोय. बघूया आता काय विषय काय विषय.
अल्लाह क्या हा जरा टक्कर गेली ती क्या करे त्यावर टक्कर गेली कैसे दिख रहे हो शाकाहारी वो नहीं क्या बाला बॉस टकलू द बॉस आज करणार का शिवाजी द बॉस इधर गाने उधर देखो कितना तरी अजून सणा नाही येत. सणा आल्यानंतर सणाला दाखवूया काय. सणा गेले तिकडे मामाकडे, बघूया आता आल्यानंतर. नाना शोय नाना को बाद में धप्पा करने का. बघूया आता त्यांचं रिॲक्शन काय आहे. क्या क्या बोल रहा पापा. बाला 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 बोल शैतान कशाला बोला. अय्यो बाला ओ बाला. पीछे देखो पीछे. काढे तुता काढे. येडे बिडे क्या टाकला करके आए क्यों करे टाकला अरे काय से करके आए टाकला यहाँ पे नहीं क्या ते काय ऊपर. दिग मला शिरक पाहिजे कैसा लग रहा है. मैं अच्छी दिख वो उन्होंने जब करे कि नहीं पूरा तो उन्होंने बोले अवघड हो गया अवघड. क्यों करे हो टाकला वो बाल भी यहाँ से गल रहे थे ना, तो वो उन्होंने जब बाल काटे ना तो डैंड्रफ भी बहुत था. उन बोले अच्छा हुआ बोले, पण बोले कसं आहे नंतर टक्कल पडण्यापेक्षा आत्ता टक्कल केलेला चांगलं बोले. और मुझे भी करने का था, मुद्दाम करा मैंने तुम्हारा रिएक्शन देखने को क्या है कैसा है. कब बाल बढ़ेंगे क्या मालूम आगे 4 महीने आराम से 4 महीने लगेंगे उसको. मस्त लग रहा, पण ऐसा हल्का हल्का लग रहा, क्वालिटी लग रहा. 4 महीने 4 महीने दाढ़ी भी निकाल के डालता. दाढ़ी हमेशा नको दाढ़ी हमेशा निकालता ना, नहीं निकालता था. मुझे आज मामा मुमानी का रिएक्शन देखने का है. उधर जाता अभी. मामा है क्या घर पे. नहीं है. अवघडच आहे. कशी दिसते नहीं अच्छा लग रहा. मैं बोलीच तिला भला भला गर्दन जाडी होती भला निकाल हाँ. बोली एकदम मी कटिंग करने गए लागता बोले थे क्या. मैं रस से बोली नहीं नहीं अच्छा है हाँ. बाल निकाले ना तो गर्दन जाडी होती हाँ ना. अच्छा है. वो क्या भी लग काले होई गुलाम चूले तो मुंगे लगी तेल लगा उसको आम्ही रोज हा. बघा मी म्हंटल होतं की नाही की सणाने ओळखलेलं असणार. आता मामांचं आणि मामींचं रिएक्शन बघूया. अजून जुल्फिकार राहिलाय. जुल्फिकार किती रे. बघू आल्यानंतर आता त्यांचं रिएक्शन काय आहे. अरे तेरा करने का क्या बेटा. पिल्ली ए पिल्ली पिल्ली टुल्ली ए पिल्ली टुल्ली इधर आ. इधर आ. ए मस्त वाटत क्वालिटी. कैसा लग रहा है अब्बा. अच्छा लग रहा है.
अपन को अच्छा लगा? हाँ अब बात तो चलो तुम्हारा भी लाएंगे। हाँ बने करने की। मम्मीला वाटतं जायचं बाहेर. आबूळेच करणे का तुझे? करणे का? करने का बोल रहा हूँ। क्यों नहीं लेके गए? करेंगे तेरा बेटा, तेरा भी करेंगे, मेरी जूली को, मेरे जूली को। चला आता बघूया बाकीच्यांची रिएक्शन. क्या होया टाकला अवघडच आहे बाबा छोकरा होणे वाले करके पहिलीच कांच्या म्हणे बाबा इधर पहिलीच बाबा आहे अरे टाकलं पहिले टाकले. दाढी भी करने की थी नहीं दाढ़ी घर को करनी करके रखा है. अरे अल्लाह आम्ही क्यों रोड पापा आहे का असं रटा आल्या पाहिजे. पापा आहे ओके, तुम्हारा पापा पापा झाला पापा. अवघडच आहे. कैसा दिख रहा? बाहर दिख रहा है? खतरनाक. मामू को बताने का, मामू मने को बताने का है. आसिम बताओ नको, बताओ नको नहीं तो जाएगा पोंगाट लगेच. आहेच माही लोग बोलेंगे मुझे दादी टाकले टकला दाजी बोलने का. अरे किसका टकला करने को अपन क्या माना तो किसका तो बोले टकला करने मेरा चालू था ना. नहीं बूटेगा हाँ सुनो, हाँ, उस पर से बताया मैंने. राजी ने पर इज्जत जाग रही शुक्र पड़ेगा क्या है वो? क्या मेरे से उधर बेडरूम में भी जाओ. सीसीटीव्ही टाकलं पाहिजे. भारी काम आहे. ह्याचं तर झालं आता. आता राहिले मामा आणि मामी. त्यांचं रिएक्शन घेऊ. तुमको नींद आएंगी क्या हो? नींद आएंगी तुमको? अच्छे बाल आहे. अच्छे आएंगे बाल. हाँ अच्छे बाल आएंगे. घर की खेती है भाई. आधा गुंटा, आधा गुंटा है. आधा गुंटा. उल्ट भारी लग रहा हो. अच्छा लग रहा है, ऐसा हल्का हल्का लग रहा है. मम्मी अच्छा लग रहा, हल्का हल्का लग रहा. टेंशन खोबरे का तेल लगाओ. खोबरे का लगाने वाला तेल तो ऐसा आल के वेटिंग. खोबरे के तेल से पण डैंड्रफ होता. खोबरे के तेल से गोरा आहे तुम्हाला. टकला गोर आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. मुकाला टकला गोरा. भाई तुमने टकला करने का क्या आपको तो इस करने बोल रहा, हाँ बोल रहा हो. करने का हाँ. क्या हो तो उसका करे तो बहुत अच्छी बाल आएंगे उसको. चाहिए आ नहीं वो पहलवान कट करे थे ऐसा बसता रे से. करने का ना बेटा. बिचू मुझे बच्चू दी वो, मुझे बच्चू ही बच्चू, मुझे बच्चू. आओ ऊपर आओ. हाथ लगा. हाथ लगा के भाग रहा हो. अच्छा लगा क्या? अच्छा है ना? हात लाग. चलेंगे. रखो क्या? हाँ हाँ. ए हंस रहा क्या रे? चलो अभी जाएंगे हम मामू की रिएक्शन लेने की. मामू कर कुछ आता अभी मामू की तरफ से जाके. मामू तरफ जाता अभी. हाँ अभी अच्छा टूपी डालेगा. अच्छा मामी नहीं निकलने वाले. मामू का बीच नहीं निकालने. नहीं निकाले तो बहुत डेंजर दिखेंगे वो. हाँ. चलो आते हैं हम. क्या कर रहे? चालू है क्या?
हाँ वो सर्च कर रहे थे हम इसमें सोचा कि अरे। changes करते आए करके अरे बाप रे नाना स्पॉट खतरनाक दिख रहा है अभी तुम्हारी इसमें मैच होगा मैं सुपर एक गॉगल झालं एक नंबर एक गॉगल से डायरेक्ट डॉक्टर डॉक्टर हो गए डिलिव्हरीचं पाहिजे एक नंबर एक नंबर अच्छा लग रहा है क्या सुपर लुक देख हाथ लगा के देख कैसा लग रहा है एक नंबर देखो बस करायचंच मस्त आहे ना मुझे भी करने क्या मुझे भी चल करता कर झालं लाईट गेली तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या फौजूला पण आपला तकलू आवडलाय खूप छान मला पण छान वाटतंय मस्त वाटतंय बघूया आता दुसरी गोष्ट अशी की सगळ्यांनी वेगवेगळे त्यांची प्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया दिली आओ हा रुक 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 बेटा रुक डालू पेन होईल ठीक प्रत्येकाने त्याच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या तुम्ही पण तुमची प्रतिक्रिया द्या तुम्हाला कसं वाटलं आणि हा ब्लॉग आपण इथेच बंद करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या अजून मित्रमंडळींकडे शेअर करा तर चला बाय बाय करू पापा बाय बाय